अगदी मराठी शाळेमध्ये आपण पेन्सिलीचेही डाव खेळलेलो आहे. असं काय होतं त्या बालपणामध्ये? तो लहान मुलगा आपल्यातला कुठेतरी लपून बसलाय किंवा कुठेतरी आपल्याला तो सापडेना झालाय. खिशामध्ये पैसा म्हटला तर खर्चायला ₹1 जरी मिळाला, तरी आपली दिवाळी असायची. आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहायचं आहे. आपल्याला त्या आपल्यातल्या लहान मुलाशी प्रामाणिक राहायचं आहे. कायम आपल्या नावाचं पडनाव झालेलं आहेच. आपणही दुसऱ्याची किंमत तशीच करतोय का? पुन्हा आपल्याला लहान व्हायला शिकायलाच लागेल. नमस्कार मित्रांनो. आज आपण लहानपणीच्या आपल्या आठवणीमध्ये हरवून जाणार आहोत. आपले ते खेळ, त्यावेळी मोबाईल, टीव्ही असं काहीच नव्हतं. त्यामुळे आपले सगळे खेळ होते ते मैदानावरचे, आपल्या सवंगड्यासोबतचे, आपल्या गावातल्या सर्व मुलांसोबतचे. आपल्याला खेळण्यासाठी साहित्य तरी किती लागायचं? बस अगदी मराठी शाळेमध्ये आपण पेन्सिलीचेही डाव खेळलेलो आहे. अगदी चिंचा खाऊन त्याच्यामध्ये जे चिंचोके असतात, त्याचाही डाव खेळलेलो आहे. अगदी लांब कशाला, जे सिगारेटचे पाकीट असतात, त्याच्यावरचे कवर काढून आपण त्याचे पाकीट बनवून 20, 40, 50 याचंही आपण खेळ मांडलेले आहोत. अगदी बोराचे बी असतील, नाहीतर दुसरे काहीही असेल. शाळेमध्ये गेल्यानंतर किंवा गावामध्ये असेल तर लपाछपीचा खेळ असेल, चोर पोलीस असेल, विटीदांडू असेल, गोट्या असेल आणि नंतर आपल्याला कळू लागल्यावर ते एक लाकडाची फळी आणि साधा रबरी बॉल घेऊन मैदानावर क्रिकेटचा खेळ असेल. किती सुंदर होते ते दिवस. मला वाटतं हा खेळ सुरू केल्यानंतर आपला तो दिवस कधी संपायचा आणि घरातून कधी बोलावणं यायचं आणि तरीही आपल्याला तिथून जावंसं वाटायचं नाही. कधीतरी आली का रे आपल्याला आठवण या मोबाईलची किंवा असं काहीतरी आपल्या जीवनामध्ये कमी आहे याची? नाही ना. मी मागल्या वेळी म्हटलं होतं त्यासाठी की हे लहानपण जर आणखी आपल्याला एकदा जगायला मिळालं तर आपल्याला नक्की आपल्या मनात येईल की खरंच किती बहार आहे ती. असं काय होतं त्या बालपणामध्ये? असं काय होतं त्या खेळामध्ये? असं काय होतं त्या क्षणामध्ये? की त्यावेळी सगळं आपल्याला भरभरून मिळालं होतं. आपण ते भरभरून अनुभवलं होतं. पण आता एवढं सगळं असूनही आपल्यामध्ये ती तीव्रता आपल्याला जाणवत नाही. याचं कारण काय असेल बरं? आपण थोडंसं विचार करायला काय हरकत आहे यावर? कारण तो आनंद आपल्याला माहीत नाही असं अजिबात नाही. तो आनंद आपण अनुभवलाय. आपल्या जीवनाचा पाया त्या आनंदावरच उभारला गेलाय. पण आता जसं आपण शिखराकडे जात आहोत, सगळ्या गोष्टी आपल्याजवळ आहेत. तरी पण असं वाटत आहे, की तो लहान मुलगा ज्या मुक्तपणे, ज्या स्वतंत्रपणे, ज्या आत्मविश्वासानं, ज्या खेळीमेळीनं वावरायचा, तो लहान मुलगा आपल्यातला कुठेतरी लपून बसलाय किंवा कुठेतरी आपल्याला तो सापडेना झालाय. काय फरक पडला असेल बरं? माणूस तर तोच आहे ना. आपल्या आतमध्ये अजून आपण तोच आहोत ना. आपण अजूनही त्या व्यक्तीलाच, त्या मुलालाच आठवतो ना. मग काय झालं असेल? आता फरक पडला आहे असं म्हटलं तर कशात पडला आहे? हां, एक मात्र नक्की खरं. आता जी आर्थिक सुबत्ता आहे, आर्थिक संपन्नता आहे ती त्या काळामध्ये नव्हती. मग आपल्या मनामध्ये असं काही होतं का, की आपण पैशानं खूप श्रीमंत होऊ, आपल्याकडं आर्थिक संपन्नता येईल आणि मग मी श्रीमंत असेन, मग मी खूप आनंदी असेन, असं काही होतं का? का बसलं आहे आपल्या मनामध्ये, की माझ्याकडं जितका जास्त पैसा असेल, माझ्याकडं जितकं जास्त संपत्ती असेल, तेवढा मी जास्त आनंदी होईल, असं काही आपल्या मनामध्ये आता धारणा बसली आहे का? जर बसली असेल तर मग ती तपासायला पाहिजे. कारण आनंद तर मिळत होता तो लहानपणी, ज्यावेळी आपल्याजवळ काही नव्हतं. आणि आता सगळं असून जर ते मिळत नसेल, तो आनंद मिळत नसेल, तर काहीतरी आपलंच गणित चुकतंय. आपण पुन्हा विचार करूया, की बालपणामध्ये बघा, आपण ज्या गोष्टींना आता महत्त्व देतोय, त्यावेळी तेवढं देत होतो का? आता त्यावेळच्या गावातले खेड्यापाड्याचे मुलं म्हणजे कितीही जरी पैसेवाला त्यावेळी नसायचेच म्हणा, पण जरी कितीही चांगल्या घरचा असला, तरी त्याचे
शाळेतले कपडे म्हणा किंवा बाहेरचे कपडे हे खूप उंचे असतील किंवा खूप फरक दिसेल असं अजिबातच नव्हतं. खिशामध्ये पैसा म्हटला तर खर्चायला 1 रुपया जरी मिळाला तरी आपली दिवाळी असायची. 1 रुपयामध्ये आपण किती काही मिळवत असायचो आणि त्या 1 रुपयाचं खूप कौतुक होतं असंही नाही. आपल्या खिशात काहीच नसायचं. हां, आता खेळ मांडताना कधी-कधी असं व्हायचं, की एखाद्या मुलाला खूप जास्त तो खेळ जमायचा आणि त्याच्याकडं पेन्सिली खूप असायच्या, त्याच्याकडं गोट्या खूप असायच्या, त्याच्याकडं बाकीच्या ज्या गोष्टी आपण त्या खेळामध्ये महत्त्वाच्या मानतो त्या खूप असायच्या. पण त्यासाठी तो खूप असा आपल्याशी मस्तीखोरपणे वागायचा असंही नाही, उद्दामपणे वागायचा असंही नाही. जे काही असेल ते खेळ असेपर्यंतच. खेळ झाल्यानंतर तो मुलगा किंवा आपणही असं केलं आहे, की आपल्याजवळ जे होतं ते आपल्या मित्रांच्यामध्ये वाटूनच टाकलंय ना. आपल्याला खरंच त्याचा एवढा हव्यास होता का? हां, म्हणजे जी संपन्नता आपण मानतो, आर्थिक सुबत्ता आपण मानतो, याचं काहीच संबंध नाही या आनंदाशी. याचा काहीच संबंध नाही या सुखाशी. उलट आपण जितकं त्याला जास्त कवटाळून बसू, तितकं ते आपल्याला जास्त त्रास देणार आहे, एवढं मात्र मला नक्की वाटतं. या पैशाचा आणि सुखाचा संबंध कुठेतरी आपल्याला तपासायला पाहिजे. हां, बाकीचे मानतात म्हणून आपण तेही मानायचं आणि त्याच्या मागं धावायचं, ही गोष्ट आपल्याला तरी तपासून बघायला पाहिजे. कारण आपल्याला दुसऱ्या कुणाशी प्रामाणिक नाही राहायचं. आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहायचं आहे. आपल्याला आपल्यातल्या लहान मुलाशी प्रामाणिक राहायचं आहे. दुसरं म्हणाल तर आपल्याला आता वाटतं, की मी कुठंही गेलो किंवा काही जरी झालं तरी लोकांनी मला ओळखावं, लोकांनी मला हसून बोलावं, लोकांनी मला प्रतिष्ठा द्यावी, त्यांनी बसायला जागा द्यावी किंवा एवढंही नसेल तरी किमान कोणी माझ्याकडे दुर्लक्ष करू नये, कोणी माझा अपमान करू नये, कोणी माझी चेष्टा करू नये. या गोष्टीला आपण खरंच घाबरतो ना आता? मला वाटतं खरंच घाबरतो आपण. आपलं जीवन एवढं बाहेरच्या बाजूनं झालेलं आहे, की बाहेर आपण कितीही आतून किंवा खूप चांगल्या पद्धतीचं स्वतःला जरी प्रेझेंट केलं, पण पुढच्याकडून मात्र त्याला जरा चुकीची कमेंट आली, निगेटिव्ह कमेंट आली, कोणी लाईक केलं नाही. आपण एवढं का हवालदिल होतो बरं आत्ता? आपण एवढं का दुःखी होतो? पूर्वीच्या काळामध्ये असं होतं का लहान मुलगा असताना आपण कुठंही कुणाच्याही घरी जायचो. आता त्यावेळी खुर्च्या तर सोडूनच द्या. आपण बघितले की शेणाने सारवलेल्या जमिनी असायच्या आणि घरामध्ये खूप असं काही अगदी उंची घरं किंवा मोठी घरं असं काहीच नव्हतं. त्यामुळं जायचं, कुठं असेल तिथं त्या कोपऱ्यामध्ये जमिनीवर मांडी घालून बसायचं. कोणी काही दिलं, खायचं. हे अशा पद्धतीचं आपलं त्यावेळचं जीवन होतं. आपल्या मनामध्ये अशी गोष्टसुद्धा नव्हती, की कोणी आपल्याला अशी किंमत द्यायला पाहिजे किंवा तशी किंमत द्यायला पाहिजे किंवा कोणी मला असं बोलवलं पाहिजे, कोणी मला तसं बोलवलं पाहिजे. आता त्यावेळची तर बोलवण्याची पद्धतही आपल्याला माहीत आहे. गावातली सगळी मोठी माणसं आपल्याला कधी आपल्या सहज नावाने बोललेली नाहीत. कुणाला असं आठवतं का बघा? कायम आपल्या नावाचं पडनाव झालेलं आहेच. पण तरीसुद्धा आपल्याला त्याचा कधी अपमान वाटला नाही. उलट त्याच्यामध्ये एक जी आपुलकी होती, अप्रूप होतं, ते आपल्याला अजूनही खुणावतं, की अरे, मला अजून त्या नावानं कोणी का बोलवत नाही? म्हणजे ही जी प्रतिष्ठा आपण मानलेली आहे स्वतःला, दुसऱ्याकडून आपण जी मिळवायची, ती खरंच आपण जी म्हणतो त्या पद्धतीने एवढी महत्त्वाची आहे का? का आपणच काही गोष्टींचा बाऊ करून घेतलेला आहे, आपल्या मनामध्ये त्या गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि आपण त्या पद्धतीनं करत आहोत. जर त्याच्यामुळं आपल्याला दुःख होत असेल, तर त्या गोष्टींनाही आपण थोडंसं बघायला पाहिजे. एकतर आपण स्वतःला त्या पद्धतीनं किंमत देतोय का, की बाहेरचा आपल्याला किती चांगला म्हणतो किंवा बाहेरचा आपली किती कौतुक करतो, त्याच्यावर जर आपण स्वतःची किंमत ठरवत असेल,
तर काहीतरी गणित आपण मोठं झाल्यावर चुकलोय. कारण लहान असताना असं काहीच नव्हतं. उलट लहान असताना किती सगळं मोकळं होतं. त्यामुळं आपल्याला ठरवायला पाहिजे की काय करायला पाहिजे. आणि असंही होतंय का की फक्त दुसरा आपल्याला तशी किंमत देतोय, आपणही दुसऱ्याची किंमत तशीच करतोय का? कदाचित हा दृष्टिकोन आपल्यामध्ये आता बदलला आहे का? त्या काळामध्ये जी सगळी मुलं होती खेळताना ग्राउंडवर असतील किंवा घरामध्ये असतील किंवा अंगणामध्ये कुठेही जमा झालेली असतील, आपल्या मनामध्ये कधीतरी होतं का रे, की हा गरीब आहे, हा त्या जातीचा आहे, हा या जातीचा आहे? कधीच नाही. पण आता मात्र आपल्या मनामध्ये अशी भावना होते का? हां, माझ्याकडे एवढे पैसे आहेत आणि हा मात्र असा आहे, तसा आहे. असं होतंय का? आपण दुसऱ्याला बोलताना त्याची किंमत फक्त या गोष्टीवरून ठरवतोय का? की त्याचा मुलगा काय करतोय, त्याची मुलगी काय करते किंवा त्याच्या मुलाचं लग्न कुठं झालं, त्याच्या मुलीचं लग्न कुठं झालं, तो नोकरी कुठं करतोय, तो त्याच्याकडे किती पैसा आहे किंवा त्याच्या घरामध्ये कोणत्या वस्तू आहेत, याच्यावरून आपण काही कमेंट करतोय का? जर करत असेल, तर मला वाटते आपल्या बालपणातला मुलगा आपणच कुठेतरी बाजूला सारत चाललोय. आणि जर आपल्याला तो आनंद हवा असेल, तर या गोष्टी आपल्याला बाजूला ठेवाव्या लागतील. पुन्हा आपल्याला लहान व्हायला शिकायलाच लागेल. कारण जर या गोष्टी मनामध्ये भरून आपण जर दुःख मिळवत असेन, निराश होत असेन, तर अशा गोष्टी मनामध्ये ठेवण्याचा उपयोग काय? बाकीचे काहीही म्हणत असतील, पण आपल्याला जे वाटतं ते आपण करायला काय हरकत आहे? तर मला हेच सांगायचं होतं, की लहानपणी असं काय होतं आपल्याकडं, जे आत्ता नाही आणि आत्ता असं काय आहे, की जे लहानपणी नव्हतं? या गोष्टी आपण खरंच बघितल्या पाहिजेत. आपल्यातला तो लहान मुलगा जर कुठेतरी हरवला असेल, तर त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला पुन्हा आणून आपल्या मनामध्ये ठेवला पाहिजे. आणि त्या लहान मुलाच्या मनामध्ये ज्या गोष्टी होत्या त्या काळामध्ये, त्या गोष्टी जर आपण आत्ताही आपल्या मनामध्ये ठेवल्या, तर तो लहान मुलगा बसेलच ना. आणि खरंच तो लहान मुलगा आपल्या सगळ्यांना प्रिय आहे. कारण तो खूप आनंदी होता, इतका आनंदी होता, की तो आनंद ते बालपण गेल्यापासून पुन्हा आपल्याला ते अनुभवायला मिळालंच नाही, एवढं सगळं मिळवून सुद्धा. त्यामुळं हा लहान मुलगा मिळवणं, मला वाटतं हीच आपली खरी कमाई असेल.